आज आपण बघूया स्टेप बाय स्टेप मेकअप. सगळ्यात आधी आपण अप्लाय करूया मॉइश्चरायझर, सेकंड प्रायमर, ब्लेंड करायचं छानपैकी, करेक्टर, जिथे जिथे तुम्हाला पिगमेंटेशन आहे किंवा डिस्कलरेशन आहे त्या जागेवर यूज करा. माझं फोरहेड वरती आहे, अंडर आय डार्क सर्कल पण आहेत आणि थोडंसं अराउंड द माउथ एरिया पण मला. त्याच्यानंतर अप्लाय करूया छान कन्सिलर. करेक्टर अप्लाय करून झालंय. सेम अंडर आय जिथे जिथे करेक्टिंग केलेलं तिथे तिथे सेम आपल्याला कन्सिलर करायचं आहे. ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने मस्त त्याला ब्लेंड करते. छानपैकी ब्लेंड करून झालंय बघा. अप्लाय करूया फाउंडेशन. छानपैकी ब्लेंड करायचं आहे पण ब्लेंडर पावडरने सेट करूया छानपैकी. अंडर आय छानपैकी बेक करूया मस्त. पूर्ण फेस वरती छानपैकी पावडर अप्लाय करायची. अप्लाय करून झाली. आता सेटिंग स्प्रे. आयब्रोज फिल करूया. ब्लश अप्लाय करूया. आता अप्लाय करूया छानसा मॅटिफाईंग आय शॅडो बेस साठी. छानपैकी ब्लेंड करायचं आहे. एकदम न्यूड कलर घ्यायचा आहे. ब्लॅक काजल घेऊया. छानपैकी लाईन ड्रॉ करूया. एक छोटा पेन्सिल ब्रशने त्याला मस्त मर्ज करूया. थोडंसं स्मोकी करूया. जास्त ब्रॉड नाही ठेवायचं आहे. परफेक्ट. मस्कारा अप्लाय करूया. दोन्ही साइडने अप्लाय करायचं सेम. लिप्सला डिफाईन करूया लिप लायनरने. मार्सचं लिप लायनर यूज करते मी. मस्त ब्राऊन शेड घेतला जेणेकरून आपली जी पण लिपस्टिक्स आहे न्यूड जरी लावली तरी ती छान दिसेल. लिक्विड मॅट न्यूड कलर अप्लाय करायचा. तर ग्लॉस अप्लाय करूया. छान वाटतंय. मस्कारा अप्लाय करताना मला इथे मस्कारा लागला. सो तुम्हाला पण असं मेकअप करताना कधी काही लागलं तर त्याला इन्स्टंट नका रिमूव्ह करू, अदरवाईज तुमचा बेस खराब होऊ शकतो. तर मी त्याला थोडंसं ड्राय व्हायला दिलं. आता ड्राय झाल्याच्या नंतर मी स्पुली यूज करते आणि बघा ते कसं लगेच निघेल इझिली. आणि बेस पण माझा खराब नाही झाला. थोडासा पावडरने तिथे टचअप करून द्यायचा आहे. तर हा आहे आजचा फायनल लुक. कसा वाटला नक्की सांगा. सिंपल, इझी आणि स्टेप बाय स्टेप आपण बघितलं. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.